राजवाडकर विनंती असेल पॅन्डॉल मध्ये स्थानापन्न व्हायचंय. नवलाई पावनाई मीरा संघ विनंती असेल अतिरिक्त खेळाडू पॅन्डॉल मध्ये पाठवायचा आहे. नवलाई पावनाई मीरा अतिरिक्त खेळाडू पॅन्डॉल मध्ये पाठवायचंय, सहकार्य करायचंय. दरम्यान दुसरा सेमीफायनल सामना दोन्ही संघांसाठी ते शुभेच्छा असतील. दुसऱ्या सेमीफायनल सामन्याला त्यात सुरुवात होते. पंच सूरज भुते आणि सागर राजवाडकर स्कोररची भूमिका पार पाडताना अज्जू भुते, त्याचप्रमाणे इथे डिजिटल स्कोरर सोनमताई चव्हाण आणि गिरीश कोचरेकर सर यांचे सुद्धा आभार असतील इथे. दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. पहिला चेंडू राईट मोर द विकेट अवधूतचा उलटप्प्याचा चेंडू होता, हलके सन्मान देणार. इथे मात्र पायचीतचा अपील पंचांनी उचलून धरला, लेग बिफोर आउट. पायचीतच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय, तेजस बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय. शून्याचा चष्मा घालून इथे तेजसला मात्र माघारी पाठवलं जात आहे. मोठं नाव या रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वातील साहेब पूर्ण सामना असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. अवधूत तांडेल गोलंदाजी मार्कवरती चांगला चेंडू हलकेत ढकलला. ऑफच्या दिशेने एक धाव घेतली आहे. पहिले दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. तर फेकी चांगली असती नक्कीच फलंदाज धावबाद होऊ शकला असता, परंतु आलेल्या या दोन धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. आपलं वैयक्तिक खातं इथे सुमित हळदणकर खोलतोय. एकदा अवधूत आपल्या गोलंदाजी मार्कवरती सुमित साठी पुढचा चेंडू. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, परंतु यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला. इथे एक धाव आलेली बाईटच्या स्वरूपात इथे आगमन होत आहे. ते जे आम्हाला इथे उपविजेता चषक दिलाय तो आशिष राजवाडकर. विनंती असेल पॅन्डॉल मध्ये स्थानापन्न व्हायचंय. आशिष राजवाडकर जी उपविजेता चषक ट्रॉफी आहे ती आम्हाला देण्यात आली आहे आशिष राजवाडकर यांच्याकडून. पुन्हा एकदा अवधूत आपल्या गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हातात असताना त्याच्यासारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, हलकेत पॉइंटच्या दिशेला ढकलला. एक धाव पाहायला मिळते. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत आलेली एक धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना त्यापर्यंत 4 धावा झाल्यात. एक महत्वपूर्ण फलंदाज तेजस सारखा एक चांगला फलंदाज बाद झालाय शून्यावरती. स्ट्राईक हँडला येतो सोमराज रूपक कुणाल. अवधूतचा पुढचा चेंडू सोमराज साठी. अकुल टप्प्याचा चेंडू होता, हलक्या स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललाय आणि चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पाहायला मिळते. एका धावेने सोमराज आपलं खातं गोलतोय. इथे 1-1 2-2 धावा घेताना दिसतात या पहिल्या षटक्यामध्ये दोन्ही फलंदाज. एकदा अवधूत आपल्या गोलंदाजी मार्कवरती मग तिथे सन्मान दिला. चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धाव पाहायला मिळते या चेंडूवरती. दरम्यान षटकाची सांगता होत्या पहिल्या षटक संपताय. पहिल्या षटकाची धावसंख्या होते ती 6 धावा. 6 चेंडू 6 धावा.
वैयक्तिक पहिलं सांगून दुसरं षटक घेऊन अनिकेत आलाय. पहिल्या षटकाखेर 6 धावा झाल्या. पाहूया इथे अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतो सुमित साठी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हलके सन्मान दिला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. त्याचप्रमाणे आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे दिलंय ते पुरस्कृत केलंय ते प्रल्हाद हळदणकर यांनी पुरस्कृत केलंय हे युट्यूबचं प्रेक्षेपण शेवटच्या दिवसाचं. आभारी असू प्रल्हाद हळदणकर यांचे सुद्धा आभार. एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती सुमित साठी पुढचा चेंडू. इथे मोठा फटका आणि इथे एक षटकार पाहायला मिळतोय. सुमितच्या बॅट मधून आलेला हा षटकार. प्रल्हाद हळदणकर यांचे सुद्धा आभार. एकदा अनेक षटकार 6 धावांसाठी सुमितच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार पाहायला मिळाला. एक ओव्हरपिच चेंडू होता त्याचा समाचार घेतला गेला. इथे सुमित कडून पुढचा चेंडू. मात्र एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू होता इथे मला शरीरावरती आदळतोय. याला निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय इथे. एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हातात असताना आकुल टप्प्याचा चेंडू. मोठा फटका पुन्हा एकदा षटकार. सुमितच्या बॅट मधून आलेला दुसरा. आलेला दुसरा षटकार अनिकेतच्या गोलंदाजीचा इथे समाचार घेताना पाहायला मिळतोय. सुमित हळदणकर पुढचा चेंडू. एकदा आकुल टप्प्याचा चेंडू. नक्कीच तरी आधीच्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र एक धाव. खरोखर एक चांगली रणनीती ते सुमितच्या बॅट मधून पाहायला मिळते कारण ज्या धावा पाहिजे होत्या या षटकामध्ये त्या आल्यात. कुठेतरी आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्क पाहायला मिळतोय. खराब असताना समाचार चेंडू मोठा फटका पुन्हा एकदा सुमित खेळाडू आहे साईबाबा कचरे संघाचा. एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र फसला इथे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान षटकाची सांगता होते 2 षटक संपताय. 2 षटकाखेर धावसंख्या 21 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा आल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये एक महागडं षटक ठरलं. 15 धावांचं अनिकेतचं 2 खणखणीत षटकार पाहायला मिळाले. डीजे संख्या इथे 21 धावा. तर गोलंदाजीसाठी एक फिरकी गोलंदाज तन्मयला इथे आमंत्रित केलं. तिसरं षटक हात सोमराज. पहिला चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट. हलका सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. मला वाटतं आज निलेश जुवेकर उपस्थित नाहीये या संघामध्ये. सलामीसाठी येतो तोच निलेश जुवेकर इथे कुठेतरी अनुपस्थित दिसतोय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. एकदा तन्मय पुढचा चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतो. तन्मयच्या गोलंदाजी विरोधात पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी असेल इथे आणि इथे मात्र बाद होतोय, कमबॅक करतोय ते गोलंदाज. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा प्रसाद येतोय, नॉन स्ट्राईक हँडला असेल. तन्मय इथे सुमितला कशा प्रकारे गोलंदाजी करे. अकुल टप्प्याचा चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये आलेली धाव, धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 2 बाद 29 अशी धावसंख्या. 5 षटकांचा सामना असताना तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना एक चांगली सुरुवात नक्कीच म्हणेन. नाणेफेक हरल्यानंतर साईबाबा कचरे संघाने केल्या इथे 29 धावा आतापर्यंत जमा केल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू पुन्हा जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुमित कडून पाहायला मिळाला, तो आलेली एक धाव. धावसंख्या 30 धावा. एकदा तन्मय हलकेच पॉइंटच्या दिशेने ढकलला. धावचीची संधी आहे, पाहूया इथे. एक धाव घेतले, एकच धाव इथे पाहायला मिळते. तू मैमाय. सुमितने दुसरा धावेचा प्रयत्न केला, परंतु प्रसादने कोणती दिलचस्पी दाखवली नाही दुसऱ्या धावेसाठी आणि एकच धाव दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाके धावसंख्या 31 धावा. तीन षटका अखेर 3 षटकांचा इथे खेळ झाला. 3 षटका अखेर 31 धावा आतापर्यंत झाल्यात. तर 4थं षटक हाताळण्यासाठी ते आमंत्रित केलंय प्रथमेशला. पाहूया, चांगली फलंदाजी सुमित कडून पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 खणखणीत षटकार ठोकल्यात सुमितने. वन डाऊनच्या स्वरूपात आला होता. 31 मधल्या 21 धावा या सुमितच्या आहेत. पाहूया इथे प्रथमेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. चांगली सुरुवात या 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळते. आलेला पहिलाच निर्धाव चेंडू इथे प्रथमेश कडून पाहायला मिळतोय. जो विश्वास संघाने दाखवला त्या विश्वासाला इथे सार्थ ठरावा लागेल, परंतु आकुल टप्प्याचा चेंडू होता, त्याला चांगला फटका मिड विकेटला पाहायला मिळतोय. एक धाव इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, एकाच धाव, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि इथे डायरेक्ट हिट. सुमितचा हलगर्जीपणा, सुमितचा हलगर्जीपणा आणि अवधूत डायरेक्ट हिट. पाहायला मिळतो. एक धाव इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, एकाच धाव, परंतु सुमितचा हलगर्जी
पाहूया अगोल टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि इथे आलेला पहिला चौकार अनिकेतच्या बॅट मधून. आधी पाहूया अगोल टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा नितीन राजवाडकर याच्याकडून 200 रुपयांनी इथे बॅटची कडा घेतली चेंडूने. आलेली एक धाव पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा, 3 बाद 37. जर 2 षटकार ठोकले अनिकेतने तर 200 रुपयाचा बक्षीस नितीन राजवाडकर याच्याकडून. अकुल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका आणि हा अनिकेतच्या बॅट मधून आलेला कणकणीत दणदणीत षटकार. अजून एक षटकार ठोकावा लागेल. 200 रुपयाचा बक्षीस आहे. झाला त्यानंतर मात्र मैदानात उतरलेला हा फलंदाज चौकार षटकार मारताना पाहायला मिळतोय. प्रथमेश चौथं षटक आपल्या संघासाठी हाताळतोय. पुढचा चेंडू अनिकेतसाठी, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, परंतु एक धाव काही इथे यष्टीरक्षक रोखू शकत नाही. आलेली एक धाव पाहायला मिळते. दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकाखेर धावसंख्या होते ती 44 धावा. 11च्या सरासरीने चाललेला साईबाबा कचरे संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय साईबाबा कचरे हा संघ. पाहूया शेवटचं निर्णायक आणि बक्षीस आहे ते अनिकेतसाठी. एक षटकार तर मारलाय, अजून एक षटकार मारला तर नितीन राजवाडकर याच्याकडून 200 रुपयाचा बक्षीस आहे. परंतु स्ट्राईक लाईन महत्वाचं असेल ते मात्र नक्कीच तरी एक धाव काढली आणि अनिकेत सारख्या फलंदाजाला स्ट्राईक हँडला आलं. नक्कीच एक धाव असेल. दुसऱ्या धावेचा कोणताही मानच दिसणार नाही अनिकेत कडून. परंतु उर्वरित 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूंवरती अनिकेत कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. या स्पर्धेचा विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या 4 षटकामध्ये 59 धावा या साईबाबा कचरे संघाने या मैदानावरती केल्या. तिसऱ्या दिवसामध्ये तो साईबाबा कचरे संघ इथे सेमीफायनल सामना खेळत असताना आतापर्यंत 45 धावांपर्यंत मजल मारल्या. परंतु येणारे 5 चेंडू, या 5 चेंडूंवरती किती धावा जमा करतील हे महत्वाचं असेल. अनिकेत या 5 चेंडूंमध्ये किती चेंडूंचा सामना करेल हे महत्वाचं असेल. अकुल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, डिक्लर, फक्त 2 धावा. हा जर फटका थोडा मिड विकेटला असेल तर नक्कीच षटकारामध्ये होईल रूपांतर आणि आलेल्या 2 धावा संघाच्या धावसंख्येत जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावरती. मी म्हणेन तर चांगली धावसंख्या उभी केली आहे. परंतु नवलाई पावणाई संघाचा सुद्धा विचार केला तर त्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. अवधूत तांडेल आहे, उपेश आहे, अनिकेत आहे, अमृत असेल. नक्कीच तरी चांगले फलंदाज त्या संघामध्ये सुद्धा. एक चांगला संघ रत्नागिरी तालुक्यातील नवलाई पावणाई मिऱ्या संघ आहे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, अकुल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका इथे मिड विकेटला पाहायला मिळतोय. इथे सुंदर क्षेत्ररक्षण पायाच्या साहाय्याने पाहायला मिळतोय. पाहूया इथे पंच
इथे फलंदाज बाद ठरवतात. हिट विकेट स्वरूपात इथे अनिकेत बाद होतोय. अनिकेत सारखा इथे चांगला फलंदाज बाद झाला. हिट विकेट स्वरूपात बाद झाला. कल्पेश सुर्वे याच्याकडून बक्षीस असेल ते 300 रुपयांचं. दरम्यान ते फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो साईबाबा कचरे संघ. तर मात्र कुठेतरी गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अनिकेतची विकेट गेल्यानंतर धावसंख्या 48 धावा, 4 बाद 48 धावा. नवीन फलंदाज पार्थ नॉस्ट्रायकॅनला पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्रायकॅनला पाहायला मिळतोय तो प्रसाद. लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आलेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. जर इथे अनिकेत मैदानावरती असता तर कुठेतरी वेगळं चित्र दिसलं असतं साईबाबा कचरे संघाच्या धावगतीचं. परंतु इथे कुठेतरी रोखून धरलं मी म्हणेन या फिरकी गोलंदाज तन्मयने. तन्मय आपल्या गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक हातात असताना मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. वाईट चेंडू आणि 1 धाव अशा एकूण 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. दरम्यान संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय. 50 धावा ते पूर्ण होत आहेत. अभिनंदन असेल साईबाबा कचरे संघ. एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण होत आहेत. 4 फलंदाज बाद झाले असताना आतापर्यंत 50 धावा. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. दरम्यान निर्धारित 5 षटकांचा खेळ संपतोय. 10च्या सरासरीने 5 षटकामध्ये 50 धावा केल्यात आणि 51
1001 रुपयाचं बक्षीस अवधूत तांडेलसाठी असेल. एक मोठं नाव रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वातील नवलाई पावनाई संघाचा अवधूत तांडेल याच्यासाठी हे बक्षीस असेल. दरम्यान दुसरा सेमीफायनल सामन्यातील दुसऱ्या डावाला प्रारंभ होतो आणि दरम्यान इथे बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे गोलंदाजीसाठी आता मात्र बक्षीस आलंय. जर पहिल्या षटकामध्ये अवधूत तांडेलची विकेट काढली तर नंदू मात्रे यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस असेल गोलंदाजाला. तर अवधूत तांडेलला याच्यासाठी बक्षीस आहे. 3 षटकार मारले तर 1001 रुपये कल्पेश सुर्वे याच्याकडून आहेत. दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. सामन्याच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ होतो. इथे वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन तेजस हळदणकर कुठेतरी कमी पडला होता फलंदाजीमध्ये. तोच हा तेजस हळदणकर. पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे करेल. 51 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटकामागे 10 धावा जमा कराव्या लागतील. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. हे पहिला चेंडू इथे स्क्वेअर पद्धतीचा हाताळलाय. श्री गणेशा होतोय. या अतिरिक्त धावेने नवलाई पावनाई मिर्या संघाचा ऑप्टिक्स सोडून जाणार चेंडू. पंच सागर राजवाडकर वाईट घोषित करताना आलेली एक अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. प्रल्हाद चेंडू स्वतः कर्णधार चेंडू फील्ड करतोय. या एका धावेने अवधूत आपलं खातं खोलतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो डावखुरा फलंदाज तन्मय पाहायला मिळतोय. नक्कीच तरी डावखुरा फलंदाजासाठी खेळपट्टी पोषक आहे. पाहूया इथे तन्मयला कशा प्रकारे गोलंदाजी करेल तेजस हे पाहावं लागेल. डावखुरा फलंदाज त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल पाहायला मिळतोय. साईबाबा कचरे संघाकडून नक्कीच त्याचा चेंडू होता. इथे वाईटचा इशारा पंचांचा. उसळी घेणारा चेंडू कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर धावा इथे रोखाव्या लागतील. फलंदाजी साईबाबा कचरे संघाला 50 धावा केल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आकुल टप्प्याचा चेंडू. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते तेजस कडून. इथे फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता. गोलंदाजी मात्र सुद्धा कुठेतरी खराब करतोय. आपली लाईन लेंथ विसरलेला दिसतोय. आतापर्यंत 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे हाताळले. तिथे सॉरी 3 चेंडू अवांतर स्वरूपाचे हाताळले. 3 अतिरिक्त चेंडू टाकले तिथे. तेजसने पहिलं षटक हातात असताना आपल्या संघासाठी आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र
आपली लाईन लेंथ वरती काम करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू, कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते आहे. याच प्रकारची गोलंदाजी पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागले राधाकृष्ण वरवडे संघाला. जर विचार केला पहिल्या सेमीफायनल सामन्याचा, तर शेवटचं षटक होतं ते अतिरिक्त 6 चेंडू टाकले होते, त्याचा परिणाम भोगावा लागला होता राधाकृष्ण वरवडे संघाला. परंतु इथे पहिलं षटक आहे या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यातील, ते कुठेतरी महागडं ठरताना पाहायला मिळेल. आणि इथे मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण सुमित हळदणकर, बरोबर सुंदर क्षेत्ररक्षण सुमित हळदणकरचं पाहायला मिळतंय तिथे. नक्कीच तरी 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. मोठा फटका पाहायला मिळाला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सुमित कडून पाहायला मिळालं. नक्कीच तरी 4 धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा, पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 7 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये इथे पाहायला मिळते आहे. प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने, एक धाव घेतली आहे. एकाच धावेवरती समाज आता मात्र स्ट्रायकॅन्डला पाहायला मिळतोय तो अवधूत तांडेल. अवधूत तांडेल याच्यासाठी बक्षीस आहे, जर 3 षटकार ठोकले तर 1001 रुपये कल्पेश सुर्वे याच्याकडून आहेत. तर गोलंदाजासाठी सुद्धा बक्षीस आहे, जर पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजाने अवधूतची विकेट घेतली तर 1001 रुपयांचं बक्षीस नंदू म्हात्रे यांच्याकडून आहे. आठ धावा आतापर्यंत झाल्या पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. काही चेंडू शिल्लक, टप्प्याचा चेंडू इथे लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच तरी टप्पा पडल्यानंतर शरीरावरती आदळला अवधूतच्या. अकुल टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. तेजस कडून पहिलं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तेजस आपल्या गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना मोठा फटका पाहिजे. झेलची संधी आहे, इथे झेल होतो का? इथे पहिलं सांगाडून दुसरं षटक घेऊन निकेतन हळदणकर, ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादन केलंय तोच निकेतन. पहिला चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. झेलखाली क्षेत्ररक्षकाने पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन.
वन डाऊनच्या स्वरूपात उपेश येतोय. पाहूया इथे उपेशला कशा प्रकारे गोलंदाजी करेल निकेतन हे पाहावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती डावखुरा फलंदाज तन्मयला बाद केलंय. धावसंख्येचा विचार केला तर 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय. नवलाई पावनाई मीरा संघाला 51 धावांचा पाठलाग करायचा असताना दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये निकेतन पुढचा चेंडू इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुमित तिथे आहे, पाहूया सुमित कडून चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. फेकी चांगली आहे आणि एकच धाव. आणि आता मात्र बक्षीस आलंय ते अवधूत साठी प्रत्येक षटकारासाठी नितीन राजवाडकर याच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे जर 3 षटकार ठोकले तर कल्पेजी सुर्वे यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस आहे. परंतु प्रत्येक षटकारासाठी नितीन राजवाडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. परंतु पाहूया एक जीवदान मिळालं होतं पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. तोच अवधूत तांडेल ते कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. एक जखमी वाघ आहे कारण जेल सुटलाय. एक जीवदान मिळालेला आहे. आकुल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा संधी आहे. या संधीचं सोनं होईल का? जेल खाली क्षेत्ररक्षक प्रसादच होता पुन्हा एकदा जेल खाली. आता मात्र कोणतीही चुकी करत नाहीये प्रसाद आणि अवधूत सारख्या सलग 4 चेंडूंवरती 4 विकेट संपादन केल्या होत्या आपल्या पहिल्या सामन्यामध्ये. तोच हा निकेतन हळदणकर एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज भूषण पाहायला मिळतोय 2 डाऊनच्या स्वरूपात. आता मात्र दोन्ही नवीन फलंदाज मैदानात असतील कारण दोन्ही सलामीर मात्र माघारी परतलेत. पाहूया निकेतन पुढचा चेंडू आकुल टप्प्याचा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न हलकसा अपील पाहायला मिळाला. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षक अनिकेत हळदणकरच्या हातामध्ये. नक्कीच तरी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 1 धाव देत 2 फलंदाज बाद केले आहेत. मोठा फटका पाहायला मिळतो आणि हा षटकार आता मात्र समाचार घेतला जातो इथे. या दुसऱ्या इनिंग मधील पाहायला मिळतं. आता मात्र कुठेतरी धाव पुन्हा एकदा मोठा फटका खेळ झाला. 2 षटकाखेर धावसंख्या 3 बाद 17 धावा. चांगली गोलंदाजी केली. 7 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं. ओव्हर हॅट्रिक संपादन केले इथे निकेतन हळदणकर याने. तर इथे बक्षीस आलंय नवलाई पावनाई संघाच्या फलंदाजांना. कोणत्याही फलंदाजाने जर 3 षटकार ठोकले तर कल्पेश सुर्वे यांच्याकडून 2000 रुपयांचं बक्षीस असेल. कोणत्याही खेळाडूने जर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयांचं बक्षीस कल्पेश सुर्वे यांच्याकडून असेल नवलाई पावनाई मीरा संघाच्या फलंदाजांना. तर आता मात्र गोलंदाजीसाठी सुमित हळदणकर आलाय ज्याने चांगली फलंदाजी केली होती. तो सुमित हळदणकर इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्राथमिक 2 गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन
केले. निकेतनने चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा देत 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले. आता मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक हँडला असेल तो अनिकेत, याने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. षटकार टोकले होते आधीच्या सामन्यामध्ये. तोच अनिकेत एक महत्वपूर्ण सामना असताना कशी फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. आलेली लेग बाय स्वरूपात एक धाव पाहायला मिळते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. 51 धावांचा पाठलाग करायचा असताना या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये आतापर्यंत 18 धावा झाल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू झालाय. आलेली पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. सुमित जो आपल्या संघासाठी इथे तिसरं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू आकुल टप्प्याचा चेंडू होतो. अस्कर पंचांच्या डोक्यावरून इथे तटवलाय. निकेतन चेंडू फील्ड करेल. थोडासा खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळाला. धावचीची संधी असेल. फेकी मात्र खरोखर सुंदर फेकी पाहायला मिळाली निकेतन कडून आणि आलेली एक धाव पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय तो अनिकेत. एक चांगला फलंदाज आहे. नवलाई पावनाई मिऱ्या संघाचा या आधीच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली याच मैदानावरती कालच्या दिवसामध्ये. तो जा अनिकेत पाहूया महत्वपूर्ण सामना असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल. 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर आलाय फलंदाजीसाठी. इथे चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेसाठी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. घोषित क्षेत्रामध्ये आलेली एक धाव. पुन्हा एकदा सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवरती राईट ऑफ राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मोठा फटका पाहायला मिळतो. झेल खाली प्रसाद पाहूया. तिसरा झेल आणि प्रसाद कडून तिसरा झेल. ज्या प्रसाद उपेश वरती असेल नवलाई पावनाई मिऱ्या संघाची. पाहूया सुमित कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आकुल टप्प्याचा चेंडू इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू इतरत्र जातो आणि या 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल आणि आलेल्या 2 धावा. धावसंख्येचा विचार केला 22 धावा आतापर्यंत झाल्यात. 51 धावांचा पाठलाग करायचा असताना तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 22 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 4 महत्वपूर्ण फलंदाज माघारी. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पुढे सलवार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतो आणि षटकार. फुल टॉस चेंडू. खराब चेंडू. पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुरा फलंदाज दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू निकेतन वैयक्तिक दुसरा संघाकडून चौथं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय साईबाबा कचरे संघाने. पहिला चेंडू राईट ऑफ राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूंवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चौथी सफलता या निकेतनला मिळते आहे.
पुन्हा एकदा निकेतन पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज माधव साठी इथे मोठा फटका पाहायला मिळतो. झेलची संधी असेल इथे, झेल होईल का? इथे चांगला प्रयत्न प्रसाद कडून पाहायला मिळाला, परंतु हा झेल मी म्हणेन तर जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा होता त्याचा होता, परंतु प्रसादने इथे चांगला प्रयत्न केला. जीवदान मिळालं इथे माधवला. पाहूया जबाबदारी आता मात्र उपेश वरती असेल, ज्याने तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता तोच उपेश. पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका इथे, संधी पुन्हा एकदा आणि आता मात्र मिड विकेटला षटकार पाहायला मिळतोय. उपेशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार नक्कीच जावा. उपेशच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार, अजून एक षटकार ठोकला तर कल्पेशजी सुर्वे यांच्याकडून 2001 रुपयांचं बक्षीस असेल, कारण आतापर्यंत 2 षटकार उपेशने ठोकल्यात. पाहूया इथे कमबॅक करेल का गोलंदाज, हे पाहावं लागेल. निकेतन हळदणकर पुढचा चेंडू, राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू ब्लॉक हॉलला टाकलेला एक वेगवान चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांना चिकटून उभा असलेला अनिकेतला काही चेंडू सापडत नाही. नक्कीच तरी इथे वेग वाढलेला दिसतोय आता मात्र निकेतनचा. 2 चेंडू शिल्लक या षटकातील अजूनही. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 51 धावांचा पाठलाग करायचा असताना उपेश आपल्या संघाची जबाबदारी घेऊन मैदानात उतरलेला आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु एकाच धावेवरती रोखलं जातं इथे. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 14 धावा. या षटकानंतर येणारं एक षटक शिल्लक. अखेरीस तरी प्रेक्षकांना एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये, रत्नागिरी तालुक्यातील 2 बलाढ्य संघ. एका बाजूला पाहायला गेलं तर नवलाई पावनाई मिर्या संघ, तर दुसऱ्या बाजूला साईबाबा कचरे संघ. ज्या संघाने हा भावकाय चषक लगातार 3 वर्ष जिंकलाय. 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षामध्ये आतापर्यंत तरी सेमीफायनल मध्ये मजल मारले आहे, परंतु येणारे 7 चेंडू ठरवतील सेमीफायनल पर्यंत प्रवास थांबेल की अंतिम सामना सुद्धा खेळेल हा संघ. येणारे 7 चेंडू ठरवतील की कोणता संघ 2 हात करेल यंग बॉयज काळबादेवी संघाशी अंतिम सामना खेळण्यासाठी. दरम्यान हा चेंडू निर्णायक असेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील शेवटच्या गोलंदाजाला, हे पाहावं लागेल. पाहूया निर्णायक चेंडू, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला चेंडू, पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव घेण्याचा कोणताही मानस पाहायला मिळत नाही, कारण उपेशला स्ट्राईकला राहणं महत्वाचं आहे शेवटच्या षटकामध्ये. दरम्यान ज्याप्रमाणे पहिला सेमीफायनल सामना रंगला त्याचप्रमाणे हा सामना सुद्धा रंगेल का, नक्कीच तरी प्रेक्षकांना अपेक्षा असेल. खराब गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना राधाकृष्ण वरवडे संघ पराभूत झाला, परंतु आता मात्र या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये 7 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. साईबाबा कचरे की नवलाई पावनाई मिर्या.
हाताळण्यासाठी आमंत्रित केलं एक युवा गोलंदाज पार्थ, तर समोर एक अनुभवी फलंदाज आहे उपेश आहे, ज्याने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. आतापर्यंत 2 षटकार ठोकले आहेत. वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळतोय, त्यामध्ये 2 खणखणीत षटकारांचा समावेश. पाहूया 2 षटकार तर झाल्यात, अजून एक षटकार खेचला तर कल्पेश सुर्वे यांच्याकडून 2000 रुपयांचा बक्षीस आहे. उपेशसाठी हे बक्षीस असेल, कारण 6 चेंडू 14 धावांची गरज असताना समोर एक युवा गोलंदाज आहे, परंतु समोर पाहायला गेलं तर एक चांगला फलंदाज अनुभव आहे असा उपेश. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट, पार्थचा अकुल टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला आणि आलेला चौकार पाहायला मिळतोय. परिवर्तन पाहायला मिळतंय. आता मात्र 5 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत लेग साइडच्या दिशेने. मात्र सगळे खेळाडू आपल्याला सीमारेषेवरती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात, कारण विजयासाठी 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. विजयाच्या आणि पराजयाच्या मध्ये कोण उभा आहे, तर तो उपेश उभा आहे. एकाकी झुंज देताना दिसतोय नवलाई पावनाई संघासाठी. पुढचा चेंडू पार्थचा, मात्र ब्लॉकरला हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर कुठे लँड होईल. सुंदर झेल, खरोखर सुंदर झेल. मी आधीच म्हटलं होतं विजयाच्या आणि पराजय पर्यंत झाले आहेत. प्रथमेश आलाय नवीन फलंदाज. कंपल्सरी चेस असेल, दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. नक्कीच तरी ज्याच प्रमाणे पहिला सेमीफायनल सामना रंगला त्याचप्रमाणे हा दुसरा सेमीफायनल सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू. साईबाबा कचरे की नवलाई पावनाई मिर्या, कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये 2 हात करेल. यंग बॉयज काळबादेवी संघाची हे ठरवणारे हे 4 चेंडू असतील. पार्थ एक युवा गोलंदाज आहे. नक्कीच तरी उदयास आला या साईबाबा कचरे संघाकडे 2-3 वर्षाचा विचार केला तर मागच्या, नक्कीच तरी एक चांगला गोलंदाज उदयास आलाय. एक युवा गोलंदाज आहे, ते तर्रार गोलंदाज, परंतु चांगली गोलंदाजी या 4 चेंडूंवरती करावी लागेल. समोर डावखुरा फलंदाज माधव आहे. पाहूया माधवच्या बॅटमधून कशा प्रकारे ते पटके निघतात. पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू, परंतु खाली राहिलेला चेंडू होता, खालू राहिलेला चेंडू होता. एक अपील झालं होतं इथे, परंतु पेटावून लावतात पंच आणि आलेली 22 स्वरूपात 1 धाव पाहायला मिळते. विजयाचं समीकरण बदलतंय. 3 चेंडू 9 धावा, 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. धावसंख्या 42 धावा, 6 बाद 42 अशी धावसंख्या. पाहूया प्रथमेश वरती आता मदार असेल आपल्या संघाची. पाहूया कोणता संघ इथे जल्लोष करेल या 3 चेंडूंनंतर हे पाहावं लागेल. सर्व खेळाडू सीमारेषेवरती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक पार्थ आपल्या संघासाठी हाताळतो. एक युवा गोलंदाज साईबाबा कचरे संघाचा. हा चेंडू निर्णायक असेल. राईट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू इथे 22 स्वरूपात 1 धाव काय रोखू शकत नाही. अनिकेत हळदणकर यष्टांच्या पाठीमागे चिकटून उभा आहे.
विजयासाठी 2 चेंडू 8 धावा हा निर्णायक चेंडू असेल. पाहूया प्रथमेश मोठा फटका पाहायला मिळतो का आणि ते आलेली एक धाव पाहायला मिळते. एक चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस. एक चेंडू 7 धावा. मी म्हणेन तर हा सामना जवळजवळ साईबाबा कचरे संघाच्या बाजूने आहे, परंतु जर खराब चेंडू पडला तर नवलाई पावनाई संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. जेव्हा षटक सुरू झालं तेव्हा सांगितलं होतं विजयाच्या आणि पराजयाच्या मध्ये उभा आहे तो उपेश. त्या उपेशला दुसऱ्या चेंडूवरती माघारी पाठवलं आणि कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तो हा पार्थ आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना सामना येऊन टेपलाय तो 1 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती ते झेल खाली प्रसाद आणि प्रसाद चौथा झेल पकडतोय. विजयी होतोय साईबाबा कचरे संघ. सलग 4थ्या वर्षी या भावका